नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। पहिली डाव जातो कुठे तर मी जातो यवतमाळची जे कावड जात असते, म्हणजे मी कावड सगळी शूट करणार आहो। कावड घेत ना, कारण की तब्येत एवढी खास नाही खरं सांगा म्हणजे। आणि पहिला वर्ष आहे तर माझं एवढं चालणं होत नाही, तर मी मित्राची गाडी आहे त्या हिशोबाने मी शूट करीन। पण माझे जे दुसरे आहे मित्र त्यांनी कावड घेणार आहे, तर मी सगळं प्रयत्न करीन दाखवण्याचा। तशी चार्जिंग आहे मोबाईलमध्ये, काही टेन्शन नाही, पण एक्सपिरियन्स वेगळा राहणार आहे। पहिली डाव जाणार तर जे माझा अनुभव राहील तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, जे मी तुम्हाला कावड सांगितली होती ते कावड हे आहे। हा बोला भाऊ, अध्यक्ष भाऊ, हा आमचा अध्यक्ष। हा आमच्या ग्रुप प्रमाणे आमची कावड चालली आहे। हा तर तुम्ही पण आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब कर, सगळं सबस्क्राईब करा। हा सागर भाऊ, तुमचं मत भाऊ? कावड पहिली वेळ आहे भाऊ, हा पुढच्या वेळेस 8 गुंडाची पाहिजे, बस एवढंच मत आहे आमचं। आधी भाऊ यावेळेस आमचं कसं पहिलं वर्ष आहे, सगळं लहान लहान काम करण्यात येणार। आधी भाऊ पुढच्या वर्षी आधू भाऊ, आधू भाऊ नाही भाऊ, आपलं मत एवढं आहे, फक्त चांगली जा, चांगली जा। हा चांगली जा, तमाशे नका करू। अबे पेट्रोल पंप बी बंद झाले की इथं। नाही, चालूच आहे पेट्रोल भरते। तर मित्रांनो, आणखीन आमचे 2 मोठे भाऊ यायचे आहे। लायना भाऊ, मोठा भाऊ आला 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 का? आला 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 दुसरा अध्यक्ष आला, आला आमचा सपोर्टर आला आहे। आमचा सपोर्टर आलेला आहे, आयुष शिंदे। रास्ते में आ जाए जितने भी कंकर, हम बोलेंगे बोले शंकर। मित्रांनो, तर सध्या आम्ही कळंबपर्यंत आलेलो आहोत, गणपती बाप्पाच्या गावात। रात्रीचे चाय प्यायचा प्लॅन आहे। तर मित्रांनो, आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे, जिथे सगळे कावडवाले येते। तसं यवतमाळवरून पण बरेचसे लोक येत आहे आणि बाहेर वगैरे जातात। पण आता सध्या आमची अर्धी माणसं फिरायला गेले आणि आम्ही दोघं इथं नाही उमे। आणखी आमची कावड बांधायची, आम्ही तरी बांधली नाही कावड। आता आजूबाजूचे लोक बांधत आहे, त्याचं पाहून कॉपी करू किंवा त्याला विचारू बोलवून, तर ते आम्ही बांधून घरी। तसंच इथं गप माहोल आहे, झोप पण लागते, समजून नाही आलं। एक तर रात्रीचं 1 वाजलं ना। सध्या आता आम्ही आराम करतो, जेव्हा आरतीचा टाईम येईल तेव्हा पण तुम्हाला आरती दाखवण्याचा माझा प्रयत्न करणार आहे, अगर मी दाखवू शकलो तर सगळं। कारण की मला इथे पहिली डाव आहे ना, तुम्ही माहीत नाही जास्त इथे। तू आला आहे का मग याच्या पहिले? नाही, फक्त कोणी आलं नाही, आणि आमचे मित्र म्हणे सुसू करून येतं, हे काही सुसू करून आलेच नाही, गेले। मित्रांनो, मुतनारी गँग आलेली आहे सध्या। हा मुतनारी गँगचा अध्यक्ष, हा उपाध्यक्ष मी, सचिव हा कार्यकर्ता, हा मेन कार्यकर्ता, हा मेन कार्यकर्ता गौरव पहिल्याच गाडी आली। गौऱ्या हात दाबू येत नाही असं। चालू आहे आपलं गणित एक्सपेरिमेंट म्हणते। हे काव आहे बे, दोन्ही किती आणली त्यांनी गाडी? हर हर महादेव।
गेले आंघोळीला पूजा विजा. लाल कुंकू कुठं डायलॉग मला कुंकू लावून दे बरं. डायलॉग मैं थोड़ी देर से दूंगा गाइस. अभी भी ये स्टॉप है डायलॉग को. डायलॉग थोड़ी देर से दूंगा. खड़ा वाला तड़के पड़के आवाज में बिल्कुल तड़के पड़के ऐसा करके भी देंगे. शहर में टिक्का कुठं टिक्का इथं लावतो. टिक्का आला भाऊ. बे मले तुम्ही हो माऊली कुत्रं. आता सोयीस्कर वेळा आता सांगतो तुम्हाला कसं कसं काय झालं. पहिले आम्ही मंदिरात होतो, कारण मंदिराची आरती व्हायला खूप टाईम होता. तिच्याच दुसऱ्या मुलांना आम्हाला सांगितलं होतं की तुमचं पहिलंच वर्ष आहे तर तुम्ही तुमच्या कावडची पूजा करा आणि निघून जा. कारण की इथून आहे ना यवतमाळ म्हणजे खूप दूर आहे, म्हणजे 40 किलोमीटरच्या वर आहे. तर इथून समजून करून म्हणलं. आता आम्ही दोघं तर गाडी म्हणजे गाडी 2 आहे तर ते आहेच म्हणा. आणि बाकीचे मित्र प्लीज राहिले मागून. आणि बाकी सगळे कावडवाले ते तुम्ही बघूच शकता. हे सगळे येतात बस. भेटलो मी. आम्हाला तर मोठा ब्लॉगर भेटलेला ऋतिक. अरे आपल्या घराजवळची एवढा मोठा नाही हा माझा. सांग ना मग तो 2 शब्दात सांग ना रपकन कुठची कावड आहे. हे कावड आहे आपली परदेशी मंडळची. सगळ्या जणांना माहित आहे. आपलं बाजार नाही आहे का तिकडल्या एरियातली. पाहून घ्या. कळम मध्ये भेटू आपण. तसंच आहे हे आपला फॅन नाही आपले मित्रच हो. असे आणखीन नमुने म्हणजे मित्र सगळे भेटणार आहे कावडमध्ये. तो काही विषय आहे नाही. पण आपले मित्र सध्या लई दूर आहे, कारण की कावड घेऊन यायची ना. या आता काय आपण तुम्हाला सांगतो आम्ही. अरे आपण कुठून कावड घेणार आहोत सगळे. कळम. आम्हाला कळमपासून घ्यायचे. कळम पासूनच घ्या. कारण की आम्हाला माहित आहे मी सगळे कळममध्ये जाऊ द्या. तो शब्द नाही वापरत. डायरेक्ट मी सगळे झोपणार आहे. सर्व दोघं जण आपली पर्सनल कावड घेऊन येऊ राहिली. आणखीन दिले ऑलमोस्ट 2 घंटे लागते आरामशी. पण त्यानंतर का करू पाहू. मित्रांनो कंटिन्यू कावड यूज राहिली. माफ करा. सकाळचे 5:30 वाजू राहिले आणि आम्ही म्हणजे थोडा कळमच्या आहे ना 10 किलोमीटर मागत आहोत असं समजा. इथून कळम फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. तर मला फक्त व्हिडिओ काढून नाही काढण्यात येते, कारण की आम्ही दोघं गाडी चालवतो आहे का नाही. म्हणून काही एवढे व्हिडिओ येत नाही सध्या. तरी पण आम्हाला जसं जमतात तसं आम्ही काढू राहिलो. कारण की आमचे माणसं मधामधात लय ब्रेक मारून राहील. लय ढिले चालू राहील. सगळेजण पटापटा आमचे माणसं कारण की त्यांच्यासाठी होत नाही आहे. असं काही नाही आहे. पहिला वर्ष आहे. जमाजमान तुम्हाला माहीत आहे. तसे आणखी पण कावडी यूज राहिले समोर. हो आपण तुम्हाला जसं आम्हाला दाखवतो तसं आमची एनर्जी पण हाय आहे. कमी नाही झालेली आहे. हो आता दाखवतोच तुम्हाला. शर्ट पण राहते. हर हर महादेव.
यश बोलवन. आपली गाडीची यात्रा. ये कैसा इश्क. हा सेवा. सेवा या पोट्याला लागते पुण्य. मित्रांनो आतापर्यंत आम्ही गाडीनं आलो. आता जशी कावड पकडायची म्हणून कावड पकडली. बाकीचे मित्र मागं आहे. आता थोड्या वेळानं सागर पकडून म्हणून मी बाकीचे पोरं पकडलं. आणि आता ऊन खूप जास्त झाली. सकाळ काही वाटलं नाही पण आता ऊन आहे ते जास्त वाटणार. पाहू आला तो
तर मित्रांनो ब्लॉग कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला एक थोडंसं वाटलं असेल की कळममधून व्हिडिओ काढणं का बंद झालं, कारण की माझाही मोबाईल स्विचअप झाला होता आणि माझ्या मित्राचा जो आयफोन होता तोही स्विचअप झाला होता आणि बाकीच्या जे मोबाईलमध्ये थोडी कमी चार्जिंग होती. म्हणून आम्ही असं ठरवलं की बाकीचा ब्लॉग यवतमाळात जाऊन शूट करायचा. पण तसं नाही झालं असं की इथे येऊन सगळेजण झोपूनच गेले डायरेक्ट. मग डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळची कावड यात्रा संपूर्ण दाखवलेली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि बस एवढंच म्हणू शकतो मी. आणि पुढचे पण ब्लॉग्स कंटिन्यू येणार आहे. माझा प्रयत्न हेच राहील की मी कंटिन्यू ब्लॉग बनवू, कारण की खूप झाला आता ब्रेक खूप झाले. ठीक आहे, तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.